म्हणजे आता सुखद किंवा दुःखद चित्र यातनं आपण ते चित्र कसं निर्माण करायचंय, म्हणजे त्या प्रसंगाला कसं सामोरं जायचंय हे सर्वस्वी आपण ठरवतो. समजा दुःखाचं चित्र असेल तर त्याच्यातले आपण रंग कमी करूया, त्याचा आकार लहान करूया आणि ते चित्र दूर 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 नेऊन आपण त्याला छोटं करू. तेच आनंदाचा प्रसंग असेल तर त्यामध्ये चित्र मोठं करूया, त्याच्यामध्ये भरपूर रंग, आकर्षक रंग भरून आपल्या जवळ आणूया. म्हणजे दुःखाचा प्रसंग दूर आणि आनंदाचा आपल्या जवळ आणणं. म्हणजेच आपण त्यानुसार त्या प्रसंगाला सामोरे जाऊ शकतो. म्हणून तर आपण म्हणतो की आपण कसं विचार करायचंय, ते कसं चित्र निर्माण करायचंय हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणूनच आपण सर्वाचे जे काही आपल्यासोबत चांगलं वाईट घडतंय किंवा सगळ्या घटनांची किंवा कशाचेही, किंवा आपण म्हणतो जेव्हा आपण स्वतःचे शिल्पकार बनवू शकतो, म्हणजे हे सर्व यावरच अवलंबून आहे. तर यानुसारच मग पुढे आपली विचार, भावना, वागणूक सर्व ठरणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचारसरणी हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आपले विचार